नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या डाळिंबाच्या बागेमध्ये या ठिकाणी आहोत आणि आता जर बघितलं तर फुलधारणा असेल किंवा फळांची सेटिंग असेल, ही जी काही अवस्था आहे या सेटिंगच्या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मधमाशीची त्या ठिकाणी आवश्यकता असते. आणि या बागेमध्ये जर आता बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती मधमाशी सुद्धा त्या ठिकाणी दिसत आहे. परंतु अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी रसशोषक किडी, ट्रिप्स असेल किंवा इतर ज्या काही रसशोषक किडी आहे यांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. या रसशोषक किडींमुळे आपल्याला जी काही सेटिंग होणारी कळी आहे ती आतल्या बाजूने वाकडी झालेली आणि अशा प्रकारचा पांढरट आणि पिवळसर अशा प्रकारचा चट्टा आपल्याला कळीवरती त्या ठिकाणी येताना दिसतोय. सोबतच या रसशोषक किडींमुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात मादी कळीची गळ सुद्धा होताना त्या ठिकाणी दिसत आहे. मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारची फवारणी घ्यायची, ही फवारणी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, ही फवारणी घेत असताना अटॅक साधारणपणे 1.25 ते 1.5 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये आणि तुम्हाला 3F बूस्टर साधारणपणे 2 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये अशा प्रकारची फवारणी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारची फवारणी घेतल्याच्या नंतर आपल्याला रसशोषक किडींवरती त्या ठिकाणी 100% नियंत्रण मिळणार आहे. सोबतच आपली फुलांची जी काही गळ होत आहे ती गळ सुद्धा त्या ठिकाणी थांबणार आहे. आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जी काही मधमाशी आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी फिरत आहे त्या मधमाशीला सुद्धा त्यातून कुठल्याही प्रकारची हानी त्या ठिकाणी पोहोचणार नाही. मित्रांनो, फक्त काळजी आपल्याला अशी घ्यायची, ही फवारणी घेत असताना आपल्याला सकाळी लवकर किंवा संध्याकाळी 6च्या नंतर ही फवारणी घेणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. अटॅक आणि 3F बूस्टर अशा प्रकारची फवारणी घेतल्याच्या नंतर साधारणपणे 1 किंवा 2 दिवसानंतर आपल्याला त्या ठिकाणी ताक साधारणपणे 5 मिली प्रति 1 लिटर पाण्यासाठी आणि गुळ 2 ग्रॅम प्रति 1 लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये सुद्धा फवारणी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण त्या ठिकाणी संपर्क करू शकता.